हॅलो नमस्कार, मी गौरी. मंडळी, बिग बॉस मराठी 6 फॉलो करताय तर सोमवारच्या दिवशी घरात नेमकं काय घडलं हे तुम्हाला जाणून घ्यायलाच हवं. तर तुम्हाला माहितीच असेल, भाऊचा धक्का झालाय आणि राधा पाटील घरातून बाहेर पडली आहे. राधा घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील वातावरण होतं ते भाऊक झाल्याचं बघायला मिळालं. पण आता बघितलं तर बिग बॉसचं घर आता एक नाहीये, तर 2 गटांमध्ये विभागलं गेलंय. विशालच्या टोळीतील राधा गेल्यानं त्यांची जी टोळी होती ती आता 4 जणांची राहिली आहे. पण विशालनं आम्ही 4 जण सगळ्यांवर भारी पडू असं म्हटलं. त्यामुळे घरात पुन्हा राडे होणार आहेत हे मात्र नक्की. बरं, आता सोमवारचा दिवस. सोमवारच्या दिवशी घरात आणखी एक बॉम्ब उडाला. बिग बॉसने अनाऊन्स केल्याप्रमाणे घरामध्ये राशन आलं आणि यामध्ये अंडी प्रत्येकामध्ये विभागली गेली. पण थोड्याच वेळात काही सदस्यांनी आपल्याकडची 2 अंडी कमी झाल्याचं म्हटलं. आता अंडी चोरी झाली यावरून घरात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. घरातील काही सदस्यांनी विशालला अंडी घेताना बघितल्याचं सुद्धा सांगितलं. विशालने मात्र त्यांचा हा आरोप फेटाळून लावलाय. त्यामुळे अनुश्री आणि रुचिता यांच्यावरही घरच्या सदस्यांनी अंडी चोरल्याचा संशय घेतला. शेवटी विशालनं अंडी घेतल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे घरच्या सदस्यांनी विशाल, अनुश्री आणि रुचितासाठी जेवण बनवणार नसल्याचं बहुमतानं ठरवलं. तर हाच अंडी चोरीचा वाद सुरू असताना दीपाली आणि तन्वीमध्ये सुद्धा कड्याकाचं वाजलं. पण शेवटी दीपाली ताईंनी तन्वीची माफी मागितली. यानंतर सुरू झाला या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क, मिस्टर इंडिया टास्क. गायब असलेल्या मिस्टर इंडियाना या आठवड्यामध्ये नॉमिनेट करण्याची संधी बिग बॉसनी सदस्यांना दिली. हा नॉमिनेशनचा टास्क जोड्यांमध्ये होता. एक जोडी येईल आणि त्या जोडीला दुसरी जोडी येऊन त्यापैकी एकाला नॉमिनेट करेल असा हा टास्क होता. तर याच टास्क प्रमाणे 3 जोड्या आल्या आणि यामधून दीपाली, प्रभू आणि विशाल हे 3 सदस्य या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले. तर आजच्या दिवशी तर कोण सदस्य घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट होत आहेत ते आज स्पष्ट होणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आज कोणते सदस्य नॉमिनेट होऊ शकतात? आम्हाला नक्की कळवा. आणि बिग बॉसच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा पुढारी न्यूज. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.